नमस्कार, मी डॉक्टर चैतन्य देवरे आज तुमच्या सगळ्यांसमोर एक वेगळा विषय घेऊन आलो। विषय आहे पुरुष नसबंदी। अनेक समज गैरसमज याबद्दल प्रचंड आहे। या सगळ्यांचा खुलासा या व्हिडिओच्या माध्यमातून आज करणार आहे। सुरुवातीला समजून घेऊया 5 टप्प्यांमध्ये पुरुष नसबंदी असते काय। पहिला टप्पा ज्यात मी सांगणार आहे नसबंदी असते काय। तर नसबंदी म्हणजे काय, तर व्हाज रेफरन्स नावाची एक शुक्राणू घेऊन जाणारी एक नलिका असते, तिला बांधणं म्हणजे पुरुष नसबंदी। मग याच्या पुढचे दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण बघूया याचे नेमके फायदे काय। याचे फायदे असे की अत्यंत कमी वेळात पूर्ण होणारी ही सगळी प्रोसिजर आहे। म्हणजे 10 ते 15 मिनिटात विना टाक्याने आणि त्यातल्या त्यात शरीराला पूर्ण भूल न देता, म्हणजे ज्याला आपण लोकल अॅनेस्थेशिया म्हणतो, हा देऊन आपण ह्या सगळ्या ऑपरेशन करू शकतो। सोबतच पुढच्या 30 मिनिटात आपण पेशंटला डिस्चार्जही करू शकतो। हे झाले फायदे। याचे नुकसान काय, तर मी तुम्हाला इथे 100% सांगू इच्छितो की याचा एकही नुकसान नाही, एकही यापासून त्रास नाही। मग याचे गैरसमज काय, तर मोठ्या प्रमाणात असं म्हटलं जातं की पुरुष नसबंदी केल्यामुळे पुरुषत्वाची ताकद कमी होऊन जाते। तर मी इथे डॉक्टर म्हणून 100% सांगतो की अशा कोणत्याही पद्धतीची कमजोरी किंवा अशा कोणत्याही पद्धतीचा त्रास पुरुषांना होत नाही। जर तुम्ही आपल्या पत्नीवरती खरंच प्रेम करत असाल, तुम्ही आपल्या पत्नीविषयी खरंच आदर बाळगत असाल, तर हे ऑपरेशन नक्की करावं। याचे आर्थिक फायदेही सरकारने आपल्या सगळ्यांना उपलब्ध करून दिले। काय बरं फायदे, तर आपल्याला 3000च्या जवळपास सरकार मोबदला देतं। सोबतच हे ऑपरेशन करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तीला 500 ते 1000 रुपयापर्यंतचं अनुदान मिळतं। तर मी माझी सगळ्या पुरुष वर्गाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी या पुरुष नसबंदीच्या ह्या योजनेमध्ये, या अभियानामध्ये आणि स्त्रीत्वाच्या आदराविषयीच्या या अभियानामध्ये तुम्ही सगळ्यांनी सामील व्हावं। नमस्कार।